Hare
अगदी उगवणाने आवाज
Hare
हॅलो हॅलो उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय साधती भवाची वंदने तुटती भवाची वंदने साधते साधने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने नवीन प्राप्ती नाही ऐशी देवाची तेने साधती साधने तुटती भवाची वंदने संताने प्राप्ती नाही ऐसे देवाची हे साधती साधने तुटती भवाची वंदने पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने साधती साधने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने Hare
पुढे म्हणा पुढे म्हणा तुटती भावाची
हरिप्राप्तीशी उपाय, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधणे तुटती भवाची बंधने. संताविण प्राप्ती नाही आयसे वेद जेथे ग्वाही. तेणे साधती साधणे तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधणे तुटती भवाची बंधने. वैराग्याचे महामेरू काळीती वैराग्याचे महामेरू. श्रुती शास्त्रांचा जया सदा आदरू. ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज पंशी महाराज की जय. विठ्ठला हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधणे तुटती भवाची बंधने. माता जगदंबेच्या कृपेने मला वाटतं बऱ्याच वर्षापासून चालत असलेला, कारण माझीच बरीच वर्ष या सप्ताहात गेली, त्यामुळे त्याच्या अगोदर चालू होता. माझ्या अगोदर कोण आलते ते मला माहित नाही, माझ्यानंतर आलेले तुम्ही सांगत नाही. त्याच्यामुळं वर्ष कितवं चाललं हे कोणालाच पाहत. त्यामुळे असा हा माता जगदंबेच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा, कारण या गावाचं तुमचं आणि माझं जुनं नाळ जोडलेली आहे, जुनं नातं आहे. कारण भगवानरावांकडे सुरुवातीला मी आळंदीला असताना आलो होतो ते पारायणाला, 5 मंदिराचं पारायण झालं. त्यावेळेस तुम्ही सगळी लहान लहान असाल असा माझा अंदाज आहे. ही सगळी मंडळी लहान लहान असतात. ती 2 मग ते गावातला आलो. मग अण्णा वगैरे सगळे असायचे त्यावेळेला. ते पाटील मला वाटतं नाही का, हसने पाटील, हसने गुरुजी, अण्णा पाटील पुण्याला गेले त्यावेळेला. मी आलो त्यांचं बिराड घेऊन आलो मागं. मला जर तुम्ही नाही आले तर शपथ नाही झोपून तरी उडी टाकून त्यांना पुण्याहून घेऊन आलो. असा बबनराव आहेत, काळे गुरुजी, त्यांना काळे गुरुजीच नाव काढलं नाही. बरं आहे बरं आहे. ते गेले पण हे नको बघू द्या म्हणून ही सगळी भजनी मंडळ असं ऐकून मला वाटतं तुमचे थोडे रावसाहेब भाऊ नाही का, रावसाहेब भाऊ. असा हा बऱ्याच वर्षापासूनचा हा कार्यक्रम इथे चालू आहे. तो होतं काय मला बोलूशीच वाटायला, कारण आपण सगळे सगळेच होतो, सगळे सारखेच होतो. मी एवढा वाढून तूच कस काय वाजवला वाजवलं केला विठ्ठला. सगळं अगदी. आणि म्हणून या ठिकाणी हा चालत असलेला कार्यक्रम, त्यातली 3ऱ्या दिवशीची सेवा मला आपल्या प्रवीणने फोन केला आणि सांगितलं बाबा यायला पाहिजे. म्हणलं ती तर पांढराच धंदा नाही राहत, सगळ्यांचे बाप जेवायचे ते आम्हाला माशा उगाच्यात आमचं जवळ आम्ही नुसतं हेच पाहतो कुठे येतात, एवढी काय चिंता करतो. मग त्याने ते हा 3रा दिवस त्याला हा कार्यक्रमाचा दिवस दिला. त्यानिमित्ताने सेवेकरता जो अभंग निवडला, हा अभंग वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या इमारतीला ज्यांनी खांब नावाचा आधार दिला असे दक्षिण काठी काशी पीठाधीश्वर संत सम्राट शांती ब्रह्म श्रीमंत श्री जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पैठण निवासी यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संतांच्या दर्शनात मिळणाऱ्या लाभाचं नामनिर्देश करणारा अभंग आहे. विठ्ठला थोडं मागं घ्या. आता काय आता जेव्हा चालीस टायमान घेऊ आपण हे नाही घेऊ. बरं स्पीकरवाला चांगला आहे विचार. त्याला असं वाटतं का आपलं काही काहीला असं वाटतं का आपण जेवढा आवाज देऊ तेवढ्या आपल्या सुपाऱ्या वाढतील. तुमच्या सुद्धा काही काही इतके चिगट भोकरे मरणाचे पैसे घेतले तर आपण अरे वाढवला नुसतं मी परवाच्या कीर्तनात म्हणलं थोडा वाढव, वाढलाच नाही काय
म्हणजे साऊंड सिस्टीम इज नाईस, प्रोग्राम इज नाईस. विठ्ठला मला वाटतं साई सिस्टीम आहे ना. साई कुठलं गाव आहे? गावातच. मग काय आपल्या आपल्या गावचं मिळ होऊन देत आणि कोणती धमाला ते धमाला. हा काही वार नाही तपा. म्हणून त्या निमित्ताने हा या ठिकाणी मी नाथरायांचा संतपर प्रकरणातला आणि संतांच्या संगती मिळणाऱ्या फलाचा नामनिर्देश करणारा अभंग घेतला. सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो. जगामध्ये एक अद्वितीय पद आहे आणि दॅट इज द मार्वलस थिंग इन मॅथ फिलॉसॉफी. अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स. ते पद इतकं महत्वाचं आहे का आपला भारतच नाही, अख्खं विश्व त्या पदाच्या करता आसुसलेलं आहे. अख्खं विश्व, अख्खं जगत त्या पदाकरता आसुसलेलं आहे. मला वाटतं त्या पदाचं नाव आनंद आहे. त्या पदाचं नाव काय? आनंद आहे. आणि तो आनंद मिळवण्याकरता जगातला प्रत्येक माणूस धडपडतो. पण आनंद शब्द म्हणजे काय हे कळत नाही. हे ज्यांना कळालं ते संत आहेत. आणि आनंद मिळवायचा असला तर ते चिरकाळ असणारं सत्य, नित्य, निरामय, सदोदित, अव्याहत, शाश्वत असं जे पद आहे ते जर मिळवायचं असेल तर त्या आनंद पदाला संत वाङ्मयामध्ये हरी असं पद म्हणतात. आणि ते हरिपद संतांच्या जवळ मिळतं. त्याच्याकरताच त्यांचं संतांचे पाय हृदयात धरा. हा पहिलं चरण. दुसरं चरण, हे पद मिळालं याचा फायदा काय? काय 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 सांगितलं म्हणजे बरोबर विचारलं पाहिजे. पद मिळालं मग त्या पदाचा फायदा काय? काय काही ते नुसतेच पद आहेत. काही काही नुसतेच पद आहेत. चेअरमॅन केले फक्त सहाय्य करायच्या. काय कुंभाकाला विचारायचं. काय 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 पद आहेत पण रिमोट दुसऱ्याच्या ताब्यात आहे. रिमोट कोणाच्या ताब्यात आहे? दुसऱ्याच्या ताब्यात आहे. मग या पदाचं फल काय? या पदाचं फल सांगतात भवाची बंधने हरिपदे तुटती आणि हरिपदे साधने या पदानेच साधती. असं या पदाचं वर्णन. मग हे सगळं तुम्ही म्हणता का अजून कोण म्हणतो याचं प्रत्यंतर करत असताना हे मी म्हणत नाही. नाथबाबा सांगतात शास्त्राचा प्रबल पुरावा वेद आणि तो वेद सांगतोय संतांच्या शिवाय हरिपदाची प्राप्ती नाही असं वेद हमी देऊन सांगतो, ग्वाही देऊन सांगतो. बरं मग हे सगळं मिळालं मग ते संत काय करतात? लाईत पत्ते खेळायला. संत काय करतात? मग संत ही इच्छा माणसाची पूर्ण करतात, साधकाची पूर्ण करतात. म्हणून पूर्ण मनोरथ करीती, मनोरथ पूर्ण करीती संत म्हणे एका जनार्दन विठ्ठला. असा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. तुमच्या पुढे मी असा मुद्दा उपस्थित करतो. आनंद हा शब्द विश्वामध्ये कोणाला मान्य नाही भाऊ? आनंद हा शब्द, आनंद हा शब्द कोणाला मान्य नाही? काळे गुरुजी आनंद तुम्हाला पाहिजे का नाही? आहे पाहिजे म्हणजे याचा अर्थ अजून मिळालाच नाही हे सिद्ध होत आहे ना. ज्या ठेवत सत्पूर्वाडा म्हणजे भूक मागली नाही. नाही आनंद पाहिजे का नाही? आता तुम्ही मला विचारा, मला सुद्धा काय तुम्ही जर म्हणले मेहरबानी करा लय दिवसाच्या मागे लागले गुळ काय खाऊ नका मा तेवढं काम करा विठ्ठला. प्रत्येकाला आनंद या शब्दाची आणि आशा आहे, अपेक्षा आहे. मला वाटतं माणसाचं जगण्याच्या अपेक्षेचं शेवटचं टोक म्हणजे आनंद. त्यामुळे शेवटचं टोक म्हणजे एन्जॉय वर्ल्ड इज द व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. And life is golden, sharpness, brightness, marvelous, depend upon the enjoy. विठ्ठला कारण आनंदावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक माणसाला, मनुष्य प्राण्याला कशाची गरज आहे? आनंदाची गरज आहे. आनंदाची. मग आनंद हा शब्द पाहिले पण मग आनंद म्हणजे नेमकं काय हे कळाल्याशिवाय बाकीच्या गोष्टीचा म्हणजे आपल्याला निष्कर्ष लावता येणार नाही. नुसतं आनंद शब्द माहिती आहे पण म्हणजे आनंद म्हणजे काय हे कुठं माहिती आहे? बरं सांगा मला तुम्ही कोणी सांगा
नेमका आनंद म्हणजे काय? मी तो बसतो विचार करून सांग. शब्द भाऊ कसे वापरतात लोक शब्द? अवकाशी एवढा झाला का आनंद आहे? झाला तेवढं विचारावं, आनंद आहे का त्याला? कुठे ते काय सांगता येत नाही. आनंद म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन्जॉय? नेमका आनंद म्हणजे काय? आनंद शब्दाचा अर्थ असा आहे, जीवनातल्या सगळ्या अपेक्षा मृत झाल्या, सगळ्या असणाऱ्या म्हणजे आशा मनशा अपेक्षा उर्मी सगळ्या शांत झाल्या आणि शांत झाल्याच्या नंतर फक्त तो आणि हा एका जाग्यावर मग्न अवस्थेत समाधी अवस्थेसारखा त्याच्यातच तल्लीन राहतो. या अंतःकरण चतुष्टयाच्या मनाच्या या अवस्थेच्या वास्तवाला जो शब्दशास्त्रामध्ये दिला त्याला आनंद असं म्हणतात. आनंद कोणाला होतो? नाही, आनंद कोणाला होतो? डोक्याला, अन्ना टाचीला, पाठीला, मांडीला, पोटऱ्याला, गळ्याला. तुम्ही कोणत्या देशातले? मनाला होतो. तुम्ही असं या ना मग दर्शिक समोर एका बाजून गेले इकडे बोलायला बरं वाटतं जरा. मग विठाला कशाला आनंद कशाला होतो शरीरात? मनाला. सगळं मनावर आहे. आनंद सुद्धा बाजू कशावर आहे? आधी एखाद्याला मनच नसलं, जे एखाद्याचं मन भ्रष्ट झालं, मन भ्रष्ट झालेले लोक कोणते माहिती आहेत का तुम्हाला? सांगा मी काय फाशी घेऊ काय? नाही, नेमकं मन भ्रष्ट झालेले लोक माहिती नाहीत का तुम्हाला? ज्याचा मेंदू सर्किट झाला, मेंदू, कारण मनाचं तादात्म्य कोणाशी जोडलेलं आहे? मेंदूशी. ज्याचा मेंदू फ्लॉप झाला म्हणजे त्याच्या तारा तुटल्या, आकडाच पडला खाली मेंदूचा. डिपेला जोडलेला आकडाच पडला का मेंदू काय होतो? बंद होतो. मेंदू बंद झाला का ते बंद काय होतं? भ्रष्ट होतं. मग त्या लोकांना काय म्हणतात? वेडे असं म्हणतात. मग वेडे माणसं काय काय काही गबळ उठले, बद्दल भूक लागली त्याला पाणी प्यायचं हे कळत नाही. कोणी दिलं पितो पाणी, प्याला पाणी. कोणी पितो का चहा, प्याला चहा. कोणी म्हणलं देतो सदरा काढून जा घेऊ. मला कोणी पार्टी सामील होत नाही. वा तुम्ही काय असं करा. जी वेडी माणसं असतात ना, यांचं जे मेंदूचं कंट्रोल सुटलं त्या माणसाचं मन भ्रष्ट झालं. त्याला अपेक्षाच नाही काही, त्याला अपेक्षा नाही. पण ज्याला माइंड आहे, ज्यांना मेमरी आहे, अशा लोकांचा प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाचा आनंद हा त्या मनावर अवलंबून आहे. आणि आनंदी होतं ते मनच होतं महाराज. कारण तुकोबरायने सुद्धा बुद्धीच्या अनुषंगानं आपल्या साधनेला आपला आनंद व्यक्त केला. काय अभंग येतो? आता मी म्हणलो सगळे म्हणजे येतात, मला माहिती होतं, पण मग आईच्या टायमात सापडलं पाहिजे ना. आता पहा सगळ्यांना माहिती. मी जरा मग म्हणलो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले बुद्धीच्या अनुषंगानं मनाला दिलेला आनंद. सुख म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच सुख. हे दोन्ही एकार्थवाचक शब्द आहे. पण ज्ञानोबा आहे बुद्धिरूपी श्रीच्या अनुषंगानं मनाच्या सुखाची झालेली अवस्था इंद्रिय पुढे टाकतात. कारण आनंद भोगणं ही मनाची वास्तव असणारी त्याची, म्हणजे हे म्हणतो जसं लोकमान्य टिळकांचा एक प्रचार होता ना शाळेमध्ये, काय इतिहासात
स्वराज्य हे माझे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घालवणारच, मिळवणारच. बर, मिळवणारच. फ्रीडम इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट डेफिनेटली. स्वराज्य तसा मनाचा बुद्धीच्या अनुषंगाने आनंद भोगण्याची वास्तवता हा त्याचा जन्मसिद्ध वेदांतिक दिलेला अधिकार आहे. म्हणून प्रत्येक माणूस हा केवळ एकाच गोष्टी करता मरतो, ज्याला आनंद असं म्हणतात. पहिली गोष्ट अशी आहे, आनंद कशाला म्हणतात हे अजून कोणाला माहित नाही. जसं साधा वाक्प्रचार सांगतो, लोकांना देव हा शब्द माहिती आहे, भाऊ का देव माहिती आहे? हा शब्द माहिती आहे, देव माहिती नाही. तुम्ही कोण आम्हाला विचारा, एवढे दिवस फुकट घातले का? तुम्ही विचारा आम्हाला, एवढ्या दिवसाचे वर्ण आता तुम्ही देवीच्या देखापासून आम्ही काय देवा करता ओरडतो का? नाही, देवा करता ओरडणारे गेले तिथपर्यंत. देवा करता ओरडणार गेल्या दिगंबरा ईश्वरा विभूती, देवाकडंच गेले. तुम्ही आम्हाला विचारा, एवढ्या दिवसाचं ओढता मग तुम्हाला देव माहिती आहे का? आमचं सुद्धा एकच उत्तर आहे, म्हणजे प्रांजळ मनाने नाही नाही हा हे उत्तर आहे. याचं कारण आहे, काही देव म्हणजे मी अंगातला नाही सांगत, काहीच्या अंगात येतो का नाही ते आहे का नाही आपल्याला नाही माहिती. कारण मी सायन्स साईड ऍक्सेप्ट करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे ही स्टोरी इज द कम्प्लिटली इमॅजिनेशन इन मेडिकल सायन्स. सुपरस्टिशियस मॅन इज नॉट सक्सेसफुल इन हिज लाईफ. अंधश्रद्धाळू माणूस जीवनात कधीच सक्सेस होत नाही. काय गेलो परदेशी दिवस आलो आणि ते बोलवलं 7:30 वाजले हो, जास्त टायमिंग नाही, फक्त आधार काढला होता, दिवस चालू होता, बोलवर आलो आणि नुसतं मला येऊ दे येऊ दे येऊ दे. आणि काय ना जब बेचारा बोलतो तो काय इकडे काय आऊत पडला का कुठं घरी मध्ये बांधत तुला काय ना नाही मला अवघड आहे. आम्ही पाठीच्या लोकांना सुद्धा तिथं आला एखादा गप्पा ऐकणार आला त्याचं येणं बोलो येऊन दे म्हणा आवाज आला सांगितलं ऐकलं ते कोणाला याचं काय नाही ना याचं भरणं राहतं. आणि मग शेजारी पाजारी राहिले त्यांना जाऊन नुसतं आवाजच येतो. मग त्या रात्री कोणी जातच नाही भरायला, पाठात पाठ सुटलो एकट्याच्यात पाठ सगळा 40 एकर भरून मोकळा विचारला तुमचं तर भरणं कसं काय झालं? काय माहिती लोकात काय झालं आपल्याला. अरे निदान चांगला तरी वाघ रे लोक, निदान लोकांकरता चांगला वाघ भाऊ. तो कल्याण होईल नाही तर असं कासा वागला ना तो आज जाळ झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. नाही म्हणजे इज नॉट द कम्प्लिटेड सुपरस्टिशियस, हे वेगळं. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा वारकऱ्यांचा संप्रदाय नाही महाराज म्हणतात. पण एक महत्वाचं आहे, मला काही ना चिंतन कर, देव अंगात येतो का असतो? मरण तुमच्याच पोटाले हो, राहिलेला फगाना पुढल्या जन्मात होईना. अहो देव असतोच. देव ज्या वेळेला शरीरातून जातो त्यावेळेला चिठ्ठ्या छापल्या जातात, कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे पूजनीय अमके अमके धमके यांच्यातला देव या तारखेला इतक्या वाजून इतक्या मिनिटाने निघून गेला, त्यांचा विधी असा आहे. देव असतोच महाराज. पण मला कशाला विचारता? ज्ञानोबारायला विचारा. सर्वांगणी रामदेवाने एक सूर्यप्रकाश
सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सूर्य जैसा एक नीट ऐका ना बडे सहस्ररश्मी सहस्ररश्मी प्रकाशक सूर्य जैसा एक तैसा राम सर्वा घटी एक तैसा राम देहा देही एक कैसा जैसा सहस्र रश्मी प्रकाशक सूर्य जैसा एक रे तैसा देहा देही तैसा सर्वा घटी राम सरळ सरळ सोपं करून सांगितलं समजत. कारण आमच्या बाबांचे माझे गुरुवरे वंशी बाबा नेहमी सांगा अभंग सांगत असताना त्याचं फोल्डिंग करावं. शहाण्याच्या लक्षात येतं नाही येड्याच्या सुद्धा येतं. तो सुद्धा म्हणतो मग कोल्डेवरचे नाही त्या बाबा सोड नका बाकीचे रात करा पण तेवढा घेऊ असं आहे. असं लोक म्हणण्यापेक्षा असं केलं का आपण काही काही येऊन बाबा काय काय हा बोलत होतो. हॅलो झाली की मीटिंग तुला काय करायचं ते गाव जाणे ते सत्ता जाणे ते गावकडे जाणे. हॅलो दोन चार लोकांची ओळखी झाल्या तेवढं. हॅलो काय चाललंय प्रमोद प्रवीण बरं झालं का झाली की मीटिंग तारखा झाल्या का प्रवीण सांगतो तुमची सोडून सगळ्याच झालं काय आपण प्रमोद आपुटानं काय काम आहे त्याच्यापेक्षा प्रमोद भेटतो त्याला नमस्कार करा. अण्णा पाटील भेटतो त्याला नमस्कार करा. तुम्ही भेटलात तुम्हाला नमस्कार करा. कार्यक्रमाचा संदर्भ काढून नये. दॅट इज द प्रेस्टीज पॉइंट इन अध्यात्म विठाला. माझं एक तत्व आहे माझ्या गुरुवरी बाबांनी दिलेलं वंशी बाबांनी. ज्या गावात तू गेला तिथून गावाच्या बाहेर आला का फोन जसे आपण डिलीट करतो ना तसं ते गाव डोक्यातून यादीतून डिलीट करून टाकायचं. परमार्थ चांगला होतो. परमार्थ काय होतो चांगला होतो. लोकात गावकऱ्यात मिसाळला का बाबाचा इतका पचका कोणाचाच होत गावाचा कधीच होत नाही. कारण गावात सगळे पचके बरंच लोक त्याच्यामुळे त्याला डबल शब्द टाकायची काही गरज नाही. पण मग याचा नसताना हा या गावचा ना शिवचा म्हणजे त्याचं हे होतं. कारण हे काय प्रत्येक गावामध्ये सुविधाच्या दृष्टीनं प्रगतशील करण्याकरता संस्था असतात का नाही. माझं म्हणणं तिथून लक्षात घ्या. गाव सुजलाम सुफलाम व्हावं याच्याकरता त्याची डेव्हलपमेंट करण्याकरता वेद तत्व प्रणालीची संहिता आहे. तर गाव हे करण्याकरता त्याच्याकरता काही विकसनशील संस्था असतात का नाही गावामध्ये. कोणत्या कोणत्या असतात. आता नवीन निघाल्या पद सांगताना ते झालं पण मूळ कोणत्या सोसायटी आणि ग्रामपंचायत. मला सांगा ग्रामपंचायत गावाची असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्याविषयीची चर्चा म्हणजे पंचायत. त्याच्याविषयीची काय गावाच्या ज्या ज्या त्रुटी आहेत पाणी प्रश्न असेल नळ योजना असेल कोणाच्या वस्तीवर पाणी जात नसेल याच्या पंचायत शब्दाचा अर्थ चर्चा. पंचायत म्हणजे काय चर्चा. आणि इलेक्शन मध्ये जे मोठं इलेक्शन लागून जे लोक इथून बांधावरून खडे आहेत ती पंचायत. ती पंचायत एकदा मला म्हणा मागच्या इलेक्शन तेव्हा जर असं कधी झालं मला तर त्याचा काही वेळ नाही कळला. मला त्याचा काहीच कळलं नाही. आईची शपथ नाही कळलं. मला तिकडं त्याने बघायचं बाबा जर का असं कधी झालं म्हणलं बरं मग मग मी त्याला सांगितलं परत तो निवडून आला
कामच करावं लागेल. मग कशाला करतो? याला पंचायत म्हणतात. ही पंचायत आणि गावाची जी पंचायत आहे, गावाच्या सुविधा करता सगळ्यांनी एकत्रित येऊन केलेली चर्चा, या स्थानम ती चर्चा शास्त्र सांगतात ती चर्चा. माता इथे असतात का नाही? माता दोन्ही गावामध्ये या पंचायती करता लढणारी बरीचशी माणसं असतात. त्याच्यामध्ये 2 पॅनल पडतात. मग पॅनल का पडतात? विचार एक नाही म्हणून का विचार एक आहे म्हणून? विचाराची भिन्नता आहे. त्याच्यामुळे साहेब प्रत्येक गावात अनेक विचाराची माणसं असतात. त्याच्यामुळे महाराजांनी गावात पडून आहे त्यांचं ते पाहून घेतात. कारण त्यांच्याच पंचायती आपली पंचायत पुढे घालतात. त्याच्यामुळे मुद्दा हा आहे. माता एक आहे. त्याच्याकरता गावाच्या बाहेर निघालं, ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करावं, ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करावं, अगदी महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर शास्त्रदृष्ट्या कोणी मांडली असेल या बाबतीमध्ये, तर तो पहिला विश्वातला संप्रदाय ज्याला ज्ञानोबा तुकोबारायचा वारकऱ्यांचा संप्रदाय. पंचायतच केली पण जगाची केली. जगाच्या विषयी चर्चासत्र करणारा संप्रदाय म्हणजे पंचायत करणारा संप्रदाय माझ्या ज्ञानोबाचा. जगाच्या करता पंचायत म्हणजे चर्चा करणारा संप्रदाय माझ्या तुकोबाचा. जगाच्या करता सुख आनंद मिळावं याच्या करता पंचायत म्हणजे चर्चा करणारा संप्रदाय म्हणजे माझ्या नामदेव महाराजाचा, माझ्या सावता महाराजाचा, माझ्या चोखोबा महाराजाचा, माझ्या सजन कसायाचा, माझ्या सावता महाराजांचा, माझ्या गोरोबा काकाचा, माझ्या ज्ञानोबारायाचा, माझ्या मुक्ताईचा, माझ्या निवृत्तीनाथाचा, माझ्या मुक्ताईचा, सोपान काकाचा, लतीफ, मोमीन, मुसलमान, कसाई, सजन, माळी, सावता, मला वाटतं अजून राका, बंका, वंका, याच्यापेक्षा दोन सांगतो की हे सगळे म्हणजे जी मंडळी आहे महाराज, ही सगळी जगाच्या करता चर्चा म्हणजे पंचायत करणारी मंडळी. ज्याचा कारभार चांगला त्याला पॅनलला मला वाटतं जास्त फिरावं लागत नाही. हे पहिलं होतं. हे कधी होतं? आता किती चांगलं काम करा, नोटा घुसल्या का मग What is a great power in the life? विठ्ठला मला मतदान सोपं नका वाटू देऊ. मतदान म्हणजे तुम्ही सरकार ठरवणारी माणसं आहोत तुम्ही. त्याच्यामुळे ते आपलं पक्षाचं नाही बरं कोणत्या तू मतदान ते बाकी घेतो चुरी मला काय घ्यायचं नाही. कारण माझा एकच पक्ष आहे. माय पार्टी इज व्हेरी ग्रेटेस्ट पार्टी होल अँड सोल इन द वर्ल्ड. दॅट्स नेम इज द पांडुरंग पार्टी. आणि एक आहे आम्ही काय कोणाचे खातो वाजव, आम्ही काय कोणाचे खातो तो पांडुरंग आम्हासी देतो. पण वारकरी हा कोणाचा बांधलेला नसतो, त्याला वारकरी म्हणतात. बांधलेला नसतो. मोठ्या माणसाला हाका मारले का या बरं का निघाले आपल्या स्वागत काय त्याला काय आहे का काय नाही नाही. अरे वारकरी संप्रदायाने अण्णा पाटील जगाला स्वाभिमान शिकवला. काय शिकवला? स्वाभिमान. वारकरी लाचारण भिकारी नसतो, स्वाभिमानी असतो. स्वाभिमानी उभं नाही दे त्याला घासावं लागत देवाला. असा हा संप्रदाय आणि या संप्रदायाने जगाची पंचायत केली. म्हणजे जगाच्या सुख दुःखाविषयी आपल्या डोक्यामध्ये पूर्ण भरून घेतलं, पूर्ण विचार जगाचा घेतला आणि त्या जगाकरता आनंद नावाची वस्तू शोधून आणली. तो वारकरी संप्रदाय जगाच्या करता. बरं मला एक सांगा, जेव घालणारा भाऊ कोणता चांगला?
जेव्हा अगोदर जेवून घेऊन लोकांना देतो तेव्हा लोकांना द्यायच्या अगोदर लोक जेवल्यावर जेवत होते नंतर जेवणार नंतर जेवणार नंतर जेवणार. कोण म्हणलं नंतर जेवणार? तुम्ही म्हणलं. वयस्कर माणसं त्यांच्या दृष्टीने त्यांचं बरोबर आहे. कारण दिस इज अ चार्ट. हा यांच्या काळात आलेला चार्ट आहे का पाहुणे अगोदर जीव देवावे. पण वेद तसं नाही सांगत. वारकरी संप्रदाय हा वेदाच्या मताने चाललेला संप्रदाय आहे. मी प्रमाण दिलं का तुम्ही परत ती बी खरंच म्हणता. तुम्ही दादा तुम्ही सुद्धा नाही नाही तुमचंच बरोबर आहे. आपण म्हणतो तुम्ही कसं काय आमचं काय ढोबळ मनाचा मागून आलं आमचं काय मागून आलं. आता एक साधं तुम्हाला नाही कळणार हे भाऊला सांगतो यांना. समजा जे सेलिब्रिटी आणि VIP लोक आहेत त्यांना जेवण जे जातं ते टेस्ट म्हणजे चेक करून दिलं जातं का डायरेक्ट दिलं जातं? बरोबर. बरं चेक करायचं म्हणजे काय करायचं? मशीनला तपासायचं. खाऊन घ्यायचं. काय करायचं अगोदर? खाऊन घ्यायचं. कारण त्याला धोका नको. जर याच्यात काही टाकलं याचा काटा होईल तर दुसरा येईल. इथं दुसरा येईल भरती करताय पण त्याला कुठे करता म्हणजे टेस्ट बरोबर आहे की नाही? म्हणजे अगोदर टेस्ट घ्यायची आणि ती टेस्ट घेतली का मग ते पुढं ते पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील जे मोठमोठे लोक आहेत यांना नंतर जेवण जातं महाराज. पण अगोदर हे खायचं आणि मग ते पोहोचवायचं. हे बरोबर आलं का लक्षात? तुमच्या नाही यांच्या आलं. आता वारकरी संप्रदायाने सांगितलं आनंद हा शब्द आहे. मग आनंद हा शब्द नेमका खरा का काय? मग अगोदर काय केलं? अगोदर वारकरी संतांनी याची टेस्ट घेतली, अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं की हाच आनंद आहे आणि हा तुम्हाला उपयोगी आहे आणि याच्या करताच करा. मग तू कोबऱ्याने सांगितलं मग मिळेल का? त्याने सांगितलं का नाही मिळणार? मिळेल का नाही मिळणार? मग कोण देईल? तर त्याने सांगितलं आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो तुम्हाला की हे हाच आनंद आहे. कशावरून? आनंदाचा रस अगोदर चाखला आणि नंतर तुम्हाला सेवितो हारस वाटितो सेवितो 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 हारस शपथ जीव देईल. पहिल्या क्रमांकाची माती चांगली वाटत असली तर काहीतरी करू नका. त्याचं काय होतं मग ते फार चांगला वाजवतो पण ते मला पाहिलं का असंच करतो. बरं आता काही वर्ष झाले तर अजून त्यात आता एवढे दिवस मी कोण नाही दाखवलं आता दिसलं तरी ते त्याच्यावर प्रेमळ मंडळी पहिले आम्ही सांगणार त्यावेळेस पण त्याचं विचार कसं आहे ते पाहिलं असं आपण जरी बोललो ना आलो ना आपण बोललो का जेव्हा आमची सगळी मीटिंग संपल तेव्हा त्याचं बोलणार झालं काय सगळं शांतता वाट बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. बरं काही डिसिजन द्यायचं नाही ते फक्त ऐकून घ्यायचं तर स्वभाव शांत आहे आणि पहिल्या सगळ्यापेक्षा मी त्याच्यावर जास्त जीव लावत होतो
पण त्यांनी मला कधी लावलं नाही. चला जाऊ द्या विनोदाचा भाग. कारण कीर्तने खेळी वेळे असतात. महाराज आला हालाना चालाना डोलाना बोलाना मेला का काय ते बी कळाना असं कीर्तन नसतं. काणी अरे अरे लहान थोर त्याच्या जवळची पांढरी या रे अरे लहान थोर याती भलती नारी नार करावा विचार न लगे रे चिंता ना जीव रे ही. तुला आता जाता जाता थोडी आता मस्त झालं विठ्ठला सेवितो हारस बरोबर आहे का. सेवितो का वाटितो अगोदर सेवितो नाही काय का. सेवितो हारस आणि मग वाटितो आणि का. तुकोबा नाही आता कसं काय वाटलं तुम्हाला मी बोलतोय. हा बरं तुमचे पाठ असेल ना. सेवितो मागो सेवितो हारस वाटितो आणि का. आमच्या गावात बहिणी सेवितो हारस वाटितो आणि का. हारस सेवितो हारस आणि का वाटितो तुम्ही घ्या रे रान भरी होऊ नकारे. कारण पाऊले समान विटेवरी ज्याची रे अनहारस तोची एक जाण शूर दाता रे आपण जेवून जेवावी लोक संत पण करी संत पण करी संत आपण जेवून जेवावी लोका संत पण करी तुका. तुका संत पण करी जेववी आपण मग लोका जेववी. म्हणजे अगोदर ही वस्तू आहे का याचा अनुभव आणि नंतर ती परफेक्ट. गाडीचे नुसते पार्ट तयार झाले की विकायला येते गाडी पूर्ण झाली विकायला येते. कार्बोरेटर तयार करायला दिली जागा गेलो टायर निघालेले त्याने ते मशीन निघाल घ्या इकडे दे घ्या इकडे दे क्लच निघाल सगळे सुट्टे आणले काय मसाला घालून तळी तो का. अरे ती जेव्हा तो एकूण बिघडत तेव्हा ते पार्ट पडली धडी काय जायचं मग ते पार्ट वापरायचे. कंपनी नाही ना. कंपनी आहे तो ब्रँड पाठवते आणि मग तो यूज करायचा आणि त्याच्यात कमी अधिक होतच ना. मग त्यावेळेचा प्रश्न आहे. एवढी कंपनीची गाडी होऊन सुद्धा आणि आमची गाडी आहे आम्हाला लाईट नाही पडली आणि LED लावली. कंपनीवर मात. आमच्या ड्रायव्हर साहेब म्हणे जरा व्यवस्थित दिसत नाही लाईट. आता मला याच्या जीवर जगायचं आहे आपला. आणि त्याला बोलण्यात मजा नाही. त्यांनी झाडावर काढून म्हणजे पुढे त्यांचे म्हणते त्याला पैसे आला तर ढाबाचा झाडापाशी नाही कंपनीवर मात.
मला एक सांगा, आता हे सगळं आहे की नाही, मग आता हे सगळं जेवढं आहे तुम्ही आता विचार करा, मग हे संशोधन केलं, पूर्ण मॉडिफिकेशन तयार करून ब्रँड तयार करून जगाच्या समोर ठेवणं, ही जशी कंपनी आहे पोदार सेन, तसे संत आनंद नावाचा जो साठा आहे तो पूर्ण ब्रँड त्यांनी अनुभवला आणि अनुभवल्याच्या नंतर जगाला सांगितलं, हा रस सेवितो आनंदाचा आणि हा रस तुम्ही घ्या रे. मग हे प्रमाण, मग आनंद संतांनी घेतला आणि आनंद जगाला द्या करता निघाले. पण निघाले तरी देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. तुकाराम महाराजांच्या बंधूला कानोबरायला काय म्हणले, ते म्हणजे आबा म्हणायचे. तुकोबरायला काय म्हणाले बाबा, आबा. कानोबरायला लोक म्हणले आबाने काही घेतलं नाही, पण तुम्हाला काहीतरी आता तो मदत बिदत घ्या. तुकोबरायचे बंधू कानोबराय सांगतात काय, विनवितो सकळ जला आता कोणीतरी प्रमाण म्हणा, भगवान टाळ वाजून म्हणा, विनवितो सकळ जला सध्या असे प्रमाण चालतच नाही. हे वासुदेवा नळ पांगू एक माई ग तुझा किस्ता आला बाळता त्याला मोठं मोठी ना त्याला खालून सुटी कवर अरे सरळ लोकल प्रमाण लागतात असे दोन चरणी. हे संतुकाचं नाही, विनवितो सकळ जना कर तोडून थोर लहाना, दान इटोलीची द्या मदतीना, अन म्हणे तुकया बंधू राम म्हणागा, राम राम स्मराज लाहू करा गाठ घाला मूळबंदी, सांडा वाहू गिया उपाधी आणि लक्ष लावो निरा गोविंदिगा. काय म्हटलंय, कारण हे यांना ही अपेक्षा नाही महाराज या लोकांना. मग या लोकांनी जगाच्या करता आपलं जीवन जाळलं आणि जाळत असताना तो आनंद नावाचा ठेवा दिला. आता मला सांगा, आनंद म्हणजे नेमकं काय सांगता येईल का? नाही सांगता येईल. तर पैसा म्हणजे आनंद का? अहो बोला, पैसा म्हणजे आनंद का? बरं नाही. हाय, पैसा म्हणजे आनंद आहे का? किती आहे तुमचं घ्या इकडून, नसला आनंद काय होता तसा की नाही. तुला काय पण पैसा म्हणजे आनंद नाही. पैसा आनंद, पैसा हा परिस्थितीचा भाग आहे. कशाचा? परिस्थितीचा. परिस्थितीत काही काही जवळ मच्छिंदरांना पैसे असतात आणि काही काही जवळ पर्यायच नसतो. पर्यायच नाही. मग कोणी डोलात घुसत, कोणी दारिद्र्याच्या कारणात घुसत, पण त्याच्यातही भ्रष्टाचार. ज्याला 70 एकर जमीन त्याला कारण ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला. दारिद्र्य मला एवढी तळतळ का माझ्या शेजारचं दारिद्र्याच्या कारणाचं, आणि मी नाही. ती जळजळ आहे मला, दुसरं काहीच नाही. त्याला 80 एकर जमीन आहे आणि 3 एकरा मारलाय. मला नाही दारिद्र्य माहिती म्हणजे त्याला कुपाल आहे एवढा असून मग आवाज नाही. मी त्याला विचारलं, मला हे कसं काय असं? त्यांनी सांगितलं वशिला लागतो त्याला. बरं लोक करायचे नाही. एकदा मला त्या सबस्टेशनला घेऊन गेले आमच्या गावात 5-50 लोक. लाईट नाही, लाईट नाही, लाईट नाही, लाईट नाही, व्यवस्थित सोडित नाही. आले माझ्याकडं, मला म्हणे तुम्ही चला ना आपण जाऊ सांगलं. मला तर चांगलं खाल्लं. मी गेलो मेन साहेब होते त्या दिवशी, याला मला घेऊन गेले. हे 60-70 लोक सगळे, त्याच्यातला मी 71-72
साहेबांनी मला पाहिलं, बाहेर आलं की नमस्कार महाराज नमस्कार. म्हणलं काय नाही, ही मंडळी आली सगळी माझ्याकडे आणि लाईटचा फार बट्ट्याबळ वाचला, लाईट क्लिअर चालत नाही, काही नाही, बंद आहे. तर मग त्याच्याकरता लाईट वेळेवर सोडा. त्याने मला आत नेलं. कोणी? साहेबांनी. या म्हणे आपण बसून चर्चा करू, तुम्ही इथंच थांबा म्हणे. मग त्याने मला विचारलं, लाईट द्यायला हरकत नाही, पण हे जेवढे संघाले यांना विचारा मीटर किती लोकांचे, मीटर किती लोकांचे. म्हणलं मन नाही बाबा. ते म्हणजे तुम्ही विचारून आहे. म्हणलं मग काम होईल का? ते 100% मी बाहेर कामाला. मला आपलं काम झालं, लाईट देतात. पण एक सांगा, मीटर किती लोकांचे आहे आपल्या? एक हात वर करी. सगळे आकड्यावाले, सगळे आकडा टाकून फोकट फोकट म्हणजे ते वीज. आता ते झालं. मला काय, मी गेलो साहेबांनी सांगितलं या मला. मला विचारलं सापडले का काही? नाही हो, ते बिगर मीटर वाल्याचाच मोर्चा आहे. ज्याला लाईट रुपये दिला नाही त्याचा मोर्चा का देत नाही? मग साहेबांनी मला विचारलं, त्यांचं जाऊ द्या, त्यांचा विषय सोडा. मग मला म्हणे तुमचा मीटर माझं. सगळ्या आकड्यावाल्यामध्ये आले हो, लाईट द्यायची पण असं हे नाही मला. इथे ते लिगली आहे. संत महात्म्याने लिगली हा आनंद घ्या. मग आनंद काय? पैसा म्हणजे आनंद नाही, तो स्थितीचा भाग आहे, परिस्थितीचा भाग आहे. आणि आनंद हा स्थितीचा भाग आहे. काय काय कडे काही नाही, पण चिमटा घेतला तर रक्त निघत. पण फुटवात बरं पुन्हा मुंबईला जाताना आम्ही नेहमी जातो. त्या मंगळवार पेठेमध्ये गाडी घेतल्यावर आम्हाला कव्हर घ्यायचं होतं, म्हणून शिवाजीनगरला जाताना मी मंगळवार पेठेत पुढे तिथून वळून ते तर ते फुटपाथला झोपले होते, घोरत होते. 12:30 वाजता ते झोपले लोक. मग मी तिथं गाडी लावली, पार्क करून मला एवढा उद्योग नाही. पण आलं मग त्यांच्या डोळ्यात झालं, उठा साधू संत, उठा साधू संत. ते उठले डोळे डोळे. म्हणलं ते काय झालं? मला झालं काय? तुम्ही इथं घोरता, एवढं युनिव्हर्सिटी गावात घोरताय तुम्ही शहरामध्ये, आणि तुम्हाला काम धंदा ते काय झालं? मला घोरत होते तुम्ही. म्हणलं तुम्ही तुमचे घरं कोण आहेत? ते म्हणजे हेच आमचं घर, हेच आमचं घर. म्हणलं मुलं बाळ काय? ते सांगली पण सगळी आमचीच आहे, सगळा मोठा परिवार तिथं पडलेला. आणि म्हणलं तुम्ही काम काय करता? ते काय नाही, तुम्ही तुमच्या सारख्याने काही दिलं तेवढंच खायचं, सगळ्यांनी वाटून सांगा. मी त्याच्या तब्येतीकडे पाहिलं, माझ्या त्याच्या पोराच्या तब्येतीकडे पाहिलं आणि माझ्याकडे पाहिलं. मला त्याच्या पुढे मी एकदम भिरू वाटायला काही रयाचं नाही आपल्या त्याच्याकडे. मग मी त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही घोरता ना, तुमचं उपाय नाही काही नाही, तुम्ही घोरता. म्हणून माझं एवढा हे तरी मी घोरत नाही. ते सांगितलं तुम्ही काय करता? नाही कीर्तन. ते मी कीर्तनकार पुढे घोरत असतं का? दुसऱ्याला घोरायला येत असतं. मग ते सांगितलं काय नाही. ते म्हणजे अपेक्षा जिथे तिथे घोरणं नाही. जिथे अपेक्षा आहे, घोरणं कुठं असतं? जिथं काहीच नाही राहिलं ते घोरतात. भगवंताकडे काही होतं का पाटील? काही नाही, काही नाही राहिलं म्हणून तो झोपला आणि घोरला. त्याच्या घोरण्याचा प्रभाव काय झाला? वेद निर्माण झालं. ज्ञानोबा राहिले तो हा वेदांत सागरू जया निगृतांचा घोरू आणि तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. देव घोरला, वेद तयार झाले. आपण घोरलो, झोपा खाना. मला घोरणार बरं जे घोरतं ना त्याला आपण घोरतोय कळत नाही. मी एक दिवस आळंदीला असताना रामदास वागलोय घोरायचं. मी त्याला मला झोपायचं झोपायचं काय घोरतो? असं कसं बोलता तुम्ही? मी तुझे घोरतो आणि घोरणाला जर घोरणं कळलं तर ते घोरणं राहतं का? नाही.
घोरले मार घोरतं कोण? ज्याला काही अपेक्षा नाही ते. ज्याला अपेक्षा आहेत ना ते बांधपुरीत राहतात. काय बांधत काय 10-1200 टन जात नाही ऊस. काय गेलं तर आता भेटावून गेला काही कामच नाही जुन्या ठोकळ्याला. एक तिथे गेलं का बांधकाच करायचं असा नाही. तुम्ही कोरले का काय असं आणायचं ते टिकावून तिकडं. बरं काय आहे बरं त्याचं? बरं मला सांगा. माणसं इतकी इडी आहे, पैशावर प्रेम करतात. बरोबर आहे. माणसाने पैशावर प्रेम करावं मशिनदारांना. पण पैशावर प्रेम करताना पैशाने कोणावर प्रेम केलं असं जगातलं एखादं उदाहरण शोधून काढा. आहे पैशाने कोणावर प्रेम केलं उदाहरण फॉर एक्झाम्पल आहे का एखादा असं? नाही ना. आणि माणसं पैसे ते पैसे मला काय म्हणतात सांगते मरायला नाही का मेल्यावर काय करतात लोक? काय काय उदाहरण ते मुरमुरे अजून हरी खोबरं अजून चिल्लर चिल्लर म्हणजे पैसे. हे जाणारा माणूस सांगतो जी जी खेळते मौतीला गेलेल्या यायला ते मला सांगत आम्ही याजवळ होतो ते पैसे सांगते आम्ही याजवळ होतो बरं पण लई जागून पुढे पोटाला खाल्लं. आता आम्ही होतो म्हणजे त्याला खाली खोबरं खाता आलं असतं ते सांगत पैसे खाली खोबरं खाता आलं असतं पण किळू किळू घ्याला नाही खाल्लं. कशावर चांगला मुरमुऱ्यावर मुरमुऱ्यावर जगला तशाच पेड्या त्या कोणाला काम त्या मागं उदाहरणारा. पैसा कोणावरच प्रेम करत नाही. आणि संत महात्मे जगावर प्रेम करतात. आणि जगावर केलेलं प्रेम हा आनंद जो त्यांनी दिला तर आनंद म्हणजे काय? देव. देव म्हणजे काय? राम. आणि दुसरा देव कोणता? कृष्ण. आणि या नामाने या देवाच्या नामाने होणारा आनंद म्हणजे ते पद म्हणजे हरी. ते पद म्हणजे हरी. आणि ते हरिपद कुठे मिळेल तर महाराज सांगतात ज्याने भोगलं. आता साधा विचार आहे. सोनं घ्यायचं ठरलं तर कोणत्या दुकानात गेलं पाहिजे? सायकलीच्या टोक टायराच्या जे ऑटोमोबाईल सध्या एक प्लग द्या एक प्लगची वायर द्या पंचायतच्या दुकानात जा ते वाचा टोकतात त्याचे ते जात सोनं दिवरी एक तोळ जे म्हणत मी दुची एक करू आमच्या डोक्यात बघा जिथे देव जिथे आनंद आहे तिथे गेलं पाहिजे ना. मग आता हे संत महात्म्याने केलं आणि ज्या वेळेला आनंद त्यांना मिळाला. मग आता वस्तू भेटते कुठं? हरी हे पद आहे. हरी हे काय पद आहे? कुठं भेटतं? ते ज्याच्याकडे भेटतं ते संत आहे. ज्यांनी भोगलं ते संत आहे. हरिपद कोणाला भोगता आलं नाही. बाकीचे पद कोणी भोगतं? सरपंच कोणी होईल, चेअरमन कोणी होईल, आमदार कोणी होईल, मंत्री कोणी होईल, खासदार कोणी होईल, राष्ट्रपती कोणी होईल. पण हरिपद कोण नाही होणार. जे करतील तेच होतील. जे करतील त्याच्या पाठलाग करतील तेच हरिपदावर जातील. आणि ते हरिपद कोणतं महाराज? तर ज्यांनी भोगलं विश्वात ते एकमेव आहेत ज्यांना फक्त संत म्हणतात. आणि त्या संताकडे गेलात की तुम्हाला हे हरिपद मिळेल. त्याच्याकरता तिथंच जागा आहे म्हणून त्यांच्या सेवेत जा. हरिप्राप्ती
संताचे ते संताचे पाय धरावे उपाय हरीच्या प्राप्तीचा संतांचे पाय धरा विठोबा कुमार हरिपदाची जर प्राप्ती तर त्या हरिपदाच्या प्राप्ती करता धरावे संताचे ते पाय याला पॅक करून घ्या मी असं जर बोललो म्हणजे याच्यात बॉम्ब होता मी कीर्तनाला गेला बॉम्ब तर संतांचे पाय धरा हा शास्त्र सिद्धांत आहे याच्यामध्ये वाचार्थ आणि लक्षार्थ आहे वाचार्थ आणि लक्षार्थ आता पाय धरा व्यवहारवादात काय म्हणजे आपले शरीराचे पाय ते धरायचे बरोबर आहे लक्षार्थ वेगळा आहे तसे एखाद्याला घरी जाताना सांगितलं समजा मी विचारला आलो आणि सांगितलं बघा काय म्हणलं प्रमोदच्या घरी जायचं मग एका सांगितलं येईल तू ह्या घरावरून जा या घरावरून पुढं ते वडत झाड लागत त्या झाडावरून जा मग तिकडे गेलं की त्या परत ते एक पिपळं झाड लागत त्या झाडावरून जा मग तिथे एक घर आहे त्या घरावरून जा मग आम्ही जाताना जायचं त्याच्या जवळून जायचं त्या शेड्या लावून इकडून चढायचं तिकडून उतरायचं असं करायचं का वरून याचा अर्थ समीप जवळून म्हणून संतांचे पाय ही लक्षणा काय लक्षणा तुम्हाला एक सांगतो समजा अचानक पाहुणे मुलीला पाहायला आले शेतामध्ये गडबड झाली म्हणजे दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली असं गडबड झाली धांदल झाली सगळी एकदम अचानक पाहुणे आल्यामुळे मग तिथं त्या बायाने सगळं शेतात राहत होते बंगला मोठा मग त्या घरच्या महिला वर्गाने प्रत्येकाला काम वाटून घेतला तू पीठ मळा सगळं आणि ती पोरगी तिला पाहायला देते त्या पोरीला त्या आईने सांगितलं आके तू कधी आम्ही स्वयंपाक सपकावून उर देतो तर तू काय कर पापड घे आणि भाजीत पैसे रानात राहत होते ते शेतातच भाजीपाल्याचा मळा तिनं 50 पापड काढले आखीला तसेच हातात घेतले आणि गेली बसली भाजी जाऊन सगळा स्वयंपाक झाल्यावर आईने विचारला अगं आके काय करते बाई तू ते म्हणे मम्मी तू म्हणलं तसंच पापड घेतले आणि भाजीत येऊन बसले भाजीत बैस याचा अर्थ विस्तवावर खाण्याकरता तयार कर ही लक्षण आहे आणि वाच्यार्थामध्ये जिथं भाजी असेल ते भाजीत जाऊन बस तसं धरावे संतांचे ते पाय आणि एवढं पत्ते देतात का अहो त्यांनी जगाकरता दिलं जगाच्या कल्याणा संतांच्या खाली
मी मध्ये असतो तू वर असतो मी मध्ये. हा आता कसं जमलं दीदीने रुपये किंमत सांगितलं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरता आलेली ही मंडळी आणि त्यांचं काय महाराज. आणि तुम्ही पहा संत देतील का त्याच्याकडे आपला भाव नाही ना. आपरता राजकीय क्षेत्रात ना आपरताय माणसाचे विचार नाही जुळले का तिथं आपरता येते. तिथं जी तिथे का त्याचं काम काम करतात. बापरे याला टायमात येऊन होता तो काय याला टायमात ते घरी होता तू काय मध्ये काढून राहिला. आपण या टायमाला आलो तोय करला इथे आपरता होतो. संतांच्याकडे आपरता नाही. साधा व्यवहार सांगतो कसं जीवन आहे ते. आपले ग्रामपंचायत आहे ना वाडगावची. आता ग्रामपंचायतीचे बोर्ड लावलेले असतात बाहेर येणाऱ्या करता. तिकून आले श्रीरामपूर कडून स्वस्वागत माळ वाडगाव ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्वस्वागत. बर कोण आला जे येईल त्याला 1:30 वाजता चोट्टे येऊ दे. रात्री 1:30 वाजता चोट्टे चोळ्याले टेप बरोबर स्वागत. ग्रामपंचायत माळ वाडगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागत. बरं झालं आले कुठं बरं जाणारा करता बोर्ड असतो. आपण आलात आपला प्रवास सुखकर हो. माळवाडगाव ग्रामपंचायत आपली आभारी. कोणाला जे जाते त्याला आणि जे चोट्टे आले घर फोडले गेले त्याला सुद्धा आपला प्रवास सुखकर हो. ग्रामपंचायत आपली आभारी आहे. येत राहा ज्या ज्या वेळेला कडकी पडेल त्या कोणाला काही घेणं नाही का नाही काही घेणं नाही. तसं संत आहे. सुखवे आणि काच्या सुखे दुखवे आणि कांच्या दुखे. मला मताचे करंजले भैरवी आहे रे जे करंजले गाजले त्याचे तुझी साधू ओळखावा देह देवतेची जाणा ज्याची आपण नाही ज्याची आपण नाही साधू साधू महात्म्याला काय नाही. कोई किसमें मगम कोई किसमें मगम ज्या कुछ भी नाही हम उसी में मगम. म्हणून ते देतील आणि त्यांनी का ते दिलं बाबा कारण ते दिलं. ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात. ओवी आहे ते पुरुषार्थ सिद्धी चवथी घेऊन या पुल्या हाती आणि रिगाला भक्तिपंथी जगादी. ते देतील पण कोणाला देतील ज्याला अपरता नाही त्याला. आपल्याजवळ किती अपरता आहे जाऊ द्या थोडक्यात सांगू. शाळेत नातवाला जाता का नाही तुम्ही त्याला पर्याय नाही तर भाकरीच नाही घेतली. त्याला पर्याय नाही. नो चॅलेंज नॉट अ चॅलेंज ॲट ऑल. बरं तसं तर नातवाला गेली मग काही काय आलं बिस्किटच्या पुढे नाही देत कधी. मला इमानदारीने सांगायचं
बिस्किटचे पोळे नेल्यावर नातू पोरात राहतो का एकटा उभा राहिला दिसतो तुम्हाला पोरात. मग आता बिस्किटचा पोळा तुम्ही पोरात घुसली, मग जे पोरगा आधी भेटल त्याला जे मागल त्याला देतात का तुमच्यात नाताला देतात? शाबास. आधी त्याचं काय उपता घेतला काय त्यांच्या सांभाळा ना असं म्हणते. एवढं काय आला मा उदाहरण सांग. मी एक दिवस बाजारात गेलो, घरी कोण बाजार करावा लागला, तो फुकटच झाला सगळा. बाबा होते ना, बाबा तुम्ही आले का त्याला की गौरीश. मग बाबा एक एक कोणतीच नाही, जे ते सुचवले फक्त ते आपल्या कामाचं नाही केवढा नाही दिसवायचा. जे आपल्या कामाचं नाही केलं बाकी एक लाईन नाही सोडली. त्याला मसाल्यावाला त्याला सुद्धा केलं, फुकटच बाजार झाला. केळी विकणारे ते नवशाचे बाबा माझे मित्र म्हणे आज तू आहे महाराज पंडितच्या तू आहे लगेच केळी सफरचंद असा बाजार झाला. आणि ते सगळं फुकटच नव्हतं. खाऊ आल्या तुला खाऊ दिला. आमच्या गावात देतो बाबा तुम्ही कसं काय आले जा घेऊन दे रे बाजार शेती फुकट मला पिशा याय ना आता. बाजार आपणच करीतो. दुसऱ्या छोटी गेलो मग मला काय पावशे 25 रुपये पावशे. मी ते पहिल्यापासूनच तर आपलेचा बाजार. आता बाजार केला कसं बाहेर आलो तर तिथं थोडंसं ते एक जण भेटला जे आहे. आता जे आहे घातल्यावर आमच्या डोक्यात काय खटका राहतो हाही काहीतरी बदल हाही खटका हाही काय नाही जे आहे जे आहे ते गप्पा मारित होता. पिशवीत केळं होते ना केळी त्याच्याजवळ बारीक पोरग होते त्यांनी केळं पाहिजे ते त्याच्या आज्यानं त्याच्या आज्यानं म्हणायचे मेमस ऐकला मी काय काय म्हणजे भोकर फाट्यावर होतो काय मी ऐकत होतो ना. मी कीर्तन करतो मी द्यायला पाहिजे की नाही आणि कीर्तन करतो का तुम्ही महाराज मी नाही महाराज पण पाहता का नाही मी द्यायला पाहिजे का नाही. मी ते ऐकत होतो ना त्याच्यात गप्पत ना त्याच्यात घुसत मी गप्पत ते पोर आता त्याच्या ते ऐकल्यावर माझ्या खांद्यावर उपर असतं ना ते काढलं ते केळावर दाखवत ते केळावर दाखवून टाकलं म्हणलं म्हणजे आता धोका होणे नाही. ते पोरगा इतकं चॅप्टर होतं ते सांगितलं बाबा हाडक्याच्या खाली गाळ झालं तरी मी द्यावं का नाही दिलं. शेवटी तो वाटला मला मी बाजारात जाणार पण तुम्ही केळी आणली तर त्याला 2 केळी द्या एवढं म्हणलं मी द्यायला पाहिजे की नाही भाऊ. म्हणलं भाऊ आता करता आणले ते तू काय. आणि त्याने मग शेवटी सांगितलं एक वाक्य फार सुंदर याला संत म्हणतात. हे एवढं आपल्याला होऊ शकत नाही. आणि जगाचा आनंद मुक्त असताना ते पुरुषार्थ सिद्धी चवथी घेऊन या पुल्या हाती आणि रिगाला भक्तिपंथी जगादेत. काय वर्णन आहे महाराज. जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली माली वैष्णवांची. आणि ते संत महाराज म्हणतात ते संत काय करतात तुम्हाला ते देतील. धरावे संताचे ते पाय ज्ञानेश्वर चरणामध्ये मग त्याने साधते साधने ते जर हरिपद प्राप्त झालं तर माणूस कधी परत मरत नाही कारण तो जन्मालाच येत नाही तर मनाचा संबंध राहत नाही असा आशय आहे. त्याच्यानंतर म्हणतात ते कोण सांगतं तर त्याचा प्रबल पुरावा आणि बल पुरावा असे 2 प्रकार आहेत. तर प्रबल पुरावा वेद तो वेद सांगतोय संतांच्या शिवाय प्राप्ती नाही कशाची या पदाची. आणि हे पद निर्भेळ पद आहे हे संताशिवाय मिळत नाही. पण त्याच्यात म्हणतो अर्ध्या मिनिटात उदाहरण सांगतो. बल पुरावा आणि प्रबल पुरावा काय
वेद हा शास्त्राचा प्रभू साधा आहे. चोऱ्या झाल्यावर सगळ्या गावात माहिती होतं का नाही होत? माहिती होतं का नाही होतं? सगळे तिथं राहतात का माहिती वाटते? सुट्ट्या आली तिथं राहतात बघा फटकरी मग तिथं पुढं जायचं ना. काय काय लय आहे याला काय चुकलं झालं. अरे हे असे काने तर व्यापार केले पाहिजे. नाही ते अरे बा, असा आवाज येत होता असे ओरडत होते हो. अरे बाप, मला तर मी तेवढ्या रात्री चहा करून पेरू आनंद भोगायला. हा आणि मी त्याला लय मारले लयशे आले नव्हते लय धोतले. मग विचारलं तू बी होतो नाही वा संपत मानला म्हणून. हा बल पुराव आणि प्रबल पुराव. संपतला विचार तू मी होतो का? तेव्हा माहेर एक खोका पाडला. जसा मुसात घुसलो मी 10 वाजले तरी बाहेर या ना गावातले लोक आले तरी हा वळ. याला प्रबल पुरावा म्हणतात. तसा वेद हा शास्त्राचा प्रबल पुरावा. तो सांगतो संता वीण प्राप्ती नाही काही सेवी आणि ते संत काय करतात? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ देणे साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्ञानेश्वर सेवा भगवतचरणी अर्पण करतो. मी तर सेवेला पूर्ण राब देतो. हा एकदा हे होऊ दे मला झाल्यावर मग बोलत असं मग बोला बोला तर काय. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास आणि त्याशी व्हावे उदास तर पाकिटाचा सत्याना. आज आपल्या गावामध्ये हरिभक्तीपरायण वारकरी भूषण मच्छिंद्र महाराज निकम सर्वात यांचं अतिशय छान प्रबोधन कीर्तन झालं. त्यांचं उपस्थित सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज अशोक अण्णा साहेब त्रिभुवन आणि राहुल शंकर कांबळे यांच्या